स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 14 मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट. आज आपण इफेक्ट ऑफ हीट ह्या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. इफेक्ट्स ऑफ हीट, उष्णतेचे परिणाम. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव स्टडीड टू इफेक्ट ऑफ हीट ऑन मॅटर. वन एक्सपान्शन अँड contraction and second change of state. In this lesson we are going to learn more about expansion. You will learn about change of state of matter in higher standard. आपण मागील इयत्तेमध्ये उष्णतेचे पदार्थावर होणारे दोन परिणाम पाहिले आहेत. एक आकुंचन प्रसरण, दोन अवस्थांतर. या पाठात आपण प्रसरणाविषयी अधिक जाणून घेणार आहोत. अवस्थांतराविषयी तुम्ही पुढील इयत्तेत अधिक माहिती घेणार आहोत. एक्सपान्शन म्हणजे प्रसरण. When heat is given to any substance, its temperature increase and it expands. कोणत्याही पदार्थास उष्णता दिली गेल्यास त्याचे तापमान वाढते तसेच त्याचे प्रसरण होते. Its expansion depends on the increase in its temperature. Solid, liquid and gases all expands on receiving heat. होणारे प्रसरण त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून असते. उष्णतेमुळे स्थायू, द्रव, वायू अशा सर्व पदार्थाचे प्रसरण होते. एक्सपान्शन ऑफ सॉलिड, स्थायूचे प्रसरण. लिनियर एक्सपान्शन, एकरेषीय प्रसरण. द लिनियर एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड इज द increase in length of a wire or a rod of a solid due to increase in its temperature. स्थायूचे एकरेषीय प्रसरण म्हणजे तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत होणारी वाढ. When we increase the temperature of a rod of length from temperature 1 to temperature 2, its length becomes length 2. The change in length is proportional to the original length and the increase in temperature. Change of temperature is equal to second temperature minus first temperature. So we can write the change in length as follow. एका लांबीच्या सळीचे तापमान T1 पासून T2 पर्यंत वाढवल्यास तिची लांबी L2 होते. सळीच्या लांबीतील वाढ ही सळीच्या मूळ लांबीवर केलेल्या तापमान वाढीच्या अनुपातात असते. म्हणजेच लांबीतील बदल खालीप्रमाणे लिहिता येतो. चेंज इन लेंथ अल्फा ओरिजिनल लेंथ एक्स चेंज इन टेम्परेचर. त्या लांबीतील बदल अल्फा मूळ लांबी एक्स तापमानातील बदल. लांबी 2 मायनस लांबी 1 अल्फा लांबी 1 इंटू चेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजेच लांबी 2 मायनस लांबी 1 इज इक्वल टू लॅम्बडा, ह्याला लॅम्बडा असे म्हणतात, इंटू लेंथ 1 इंटू चेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे सूत्र आपलं असं होईल की लांबी सेकंड इज इक्वल टू लांबी 1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा चेंज ऑफ टेम्परेचर. हिअर्स लॅम्बडा इज द कन्स्टंट ऑफ proportionality and it is called the coefficient of linear expansion of the solid substance. येथे लॅम्बडा हा स्थिरांक असून त्यास पदार्थाचा एकरेषीय प्रसरणांक असे म्हणतात. The expansion coefficient of different substances are different. From the above formula we can see that if we take two rods of different substances both having the same length and increase their temperatures by the same amount, the rod of the substance having higher expansion coefficient will expand more, thus the increase in its length will be larger. वेगवेगळ्या पदार्थाचे प्रसरणांक वेगवेगळे असतात. वरील सूत्रावरून दिसून येते की दोन पदार्थाच्या समान लांबीच्या सळईचे तापमान समान परिमाणाने वाढवले असतात. म्हणजेच चेंज ऑफ टेम्परेचर समान असतात. ज्या पदार्थाचा प्रसरणांक जास्त तो पदार्थ जास्त प्रसरण पावेल व त्या पदार्थाच्या सळीची लांबी जास्त वाढेल. फ्रॉम फॉर्म्युला 6 वी कॅन राईट द एक्सपान्शन कोएफिशियंट ॲज. वरील सूत्रावरून आपण पदार्थाचा प्रसरणांक पुढीलप्रमाणे लिहू शकतो. लॅम्बडा इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट लेंथ 2 मायनस लेंथ 1 इन ब्रॅकेट कंप्लीट divided by length 1 change of temperature. Thus the expansion coefficient is the change in length of a rod of unit length when its temperature is increased by 1 degree. म्हणजेच प्रसरणांक हा एकक लांबीच्या सळीचे तापमान एककाने वाढवल्यावर तिच्या लांबीत होणारा बदल दर्शवतो. From formula 8 we can see that the unit of expansion coefficient is the inverse of the unit of temperature. 1 degree Celsius, the expansion coefficients of some substances are given in the following table.
म्हणजेच प्रसरणांक हा एकक लांबीच्या सळीचे तापमान एककाने वाढवल्यावर तिच्या लांबीत होणारा बदल दर्शवतो. वरील सूत्रावरून असे दिसून येते की प्रसरणांकाचे एकक तापमानाच्या एककाच्या व्यस्त म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअस असते आणि खालील तक्त्यात काही पदार्थांचे प्रसरणांक दिलेले आहेत. सॉलिड म्हणजेच स्थायू पदार्थ, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन x 10⁶. लिक्विड द्रव पदार्थ, कोएफिशियंट ऑफ व्हॅल्यू एक्सपान्शन x 10⁻³ गॅस वायू एक्सपान्शन कोएफिशियंट इंटू 10⁻³ इथं दिलेलं आहे. कॉपर 17, ॲल्युमिनियम 23.1, आयर्न 11.5, सिल्वर 18, लिक्विड अल्कोहोल 1, वॉटर 0.2, मर्क्युरी 0.2 आणि क्लोरोफॉर्म 1.3. गॅस हायड्रोजन 3.66, हेलियम 3.66, नायट्रोजन 3.67, सल्फर डायऑक्साईड 3.90.